खूप वर्षांपूर्वी म्हणजे मी शाळेत वगैरे असताना आमच्या शाळेत एक खूप हुशार मुलगी होती. खूप हुशार म्हणजे एवढी हुशार होती की तिला जवळजवळ सगळ्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तर पडायचेच. आणि खूप छान साधी सिंपल मुलगी होती, कमी बोलणारी पण मात्र सगळ्यांकडे बघून गोड हसणारी, दिसायला एकदम साधी सरळ आणखीन एकदम मितभाषी मुलगी होती. आम्हाला तिचं खूप कौतुक वाटायचं, आमच्या वर्गातल्या मुलींना पण आम्हाला सगळ्यांनाच खूप तिचं कौतुक वाटायचं. मला तर वाटायचं की ही एवढी हुशार कशी असू शकते. आणि एकूणच थोडक्यात आम्हाला असं वी वर इन ऑफ हर असं म्हणता येईल, ॲटलिस्ट आय वॉज. आणि मग मध्ये काही वर्षांपूर्वी मला अशी एक बातमी मिळाली की ही पर्टिक्युलर जी मुलगी आहे ती ना तिचं घर सांभाळू शकली, ना संसार सांभाळू शकली, ना मुलीला सांभाळू शकली, ना करिअर सांभाळू शकली. आता हे का झालं असेल किंवा काय त्याच्याबद्दल आपण बोलूयात. आता तसं बघायला गेलं तर तिची चूक काहीच नाही याच्यात. आपल्याकडं अनफॉर्च्युनेटली अजूनही हीच पद्धत आहे की ज्या मुलींना शाळेत त्यांच्या अभ्यासामध्ये छान मार्क्स किंवा जास्ती मार्क्स मिळतात ती मुलं हुशार. मग त्यांना व्यवहाराचं ज्ञान असू देत नसू देत, इतर काही गोष्टी येत असू देत नसू देत, दे आर नॉट इवन टॉट व्हॉट फेल्युअर इज. तर त्यांना असं वाटत असतं की कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही खूप हुशार खूप मार्क मिळवता तेच एक अल्टिमेट व्याख्या आहे हुशारीची, आणखीन तुम्ही आयुष्यात पुढे सक्सेसफुल होण्याची सुद्धा. आणि ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आणि सगळ्यात मोठं मिथ आहे. प्रत्येक मूल हे जन्माला येताना त्याच्याबरोबर काही ना काहीतरी घेऊन आलेलं असतं. प्रत्येक मूल अभ्यासात हुशार असेल असं नाही. काही खेळामध्ये चांगली असतात, किंवा काही छान चित्र काढत असतात, किंवा काही अशीच लाईफची प्रोसेस एन्जॉय करण्यासाठी जन्माला आली असते. मुळातच आपण या व्याख्याच बदलल्या पाहिजेत आणि आपण प्रत्येक मुलाला बेसिक व्यवहार ज्ञान आणि फेलियरला कसं फेस करायचं या सगळ्याच गोष्टी पहिल्यापासूनच शिकवायला पाहिजेत. आणि अभ्यासात बाबा तू 100पैकी 100 मिळवलेस म्हणजे आता तुला सगळं मिळालं, ही जी एक कॉन्सेप्ट आपण मुलांच्या डोक्यामध्ये भरवून ठेवलेली आहे ती मुळातच अत्यंत चुकीची आणि ॲक्च्युली नेगेटिव्ह आहे आणि ती पूर्णतः बाजूला काढली पाहिजे. आयुष्यात खुश राहणं, हॅपीनेस असणं हे खूप खूप जरुरी, खूप गरजेचं आहे. सक्सेस किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळणं हा त्याचा एक भाग आहे. आपण त्या यशालाच पूर्ण आपलं आयुष्य बनवून टाकतो आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी या नादात इग्नोर होतात, आणखीन आपण खुश राहायचंच विसरून जातो. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचा पहिला प्रयत्न पाहिजे की आपण सर्वार्थाने खुश राहायला शिकलं पाहिजे. मग असं जेव्हा तुम्ही अशा प्रकारे खुश राहायला शिकवता, फेल्युअर पचवायला शिकवता, किंवा ताठ उभं राहायला शिकवता, किंवा तुम्ही त्या मुलाला व्यवहारात किंवा इतर ज्याच्यात त्यातला गती आहे त्याच्यामध्ये त्याला पुढं जाऊ दिलं, तर अशी मुलं पुढं जाऊन छोट्या छोट्या आव्हानांना खचत नाहीत, डिप्रेशनमध्ये जात नाहीत, आणखीन मग अशा प्रकारे खूप उत्तम असलेलं आयुष्य बरबाद होत नाही.